नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण पपईपासून असा एक पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्ही कधी खाल्लाही नसेल किंवा कधी बनवलाही नसेल. नक्की ट्राय करा, कारण आजचा जो पदार्थ आहे तो खूप असा पौष्टिक तर बनणारच आहे, पण चवीला पण खूप असा चविष्ट बनणार आहे. काय होतं, कधी आपण आपल्याकडे पपई आणतो आणि ती पपई अशी थाळी निघते. थाळी निघाल्यावर ती पपई आपल्याला खावीशी वाटत नाही. मग तेव्हा आपण ती पपई तशीच ठेवून देतो किंवा त्याचा ज्यूस करतो किंवा आणखी काही पदार्थ बनवतो. पण आजचा जो मी पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे, तो जर पदार्थ तुम्ही बनवला तर तुम्हीच काय, तर तुमच्या घरातील जे मुलं आहे, म्हातारे माणसं आहे, जेही आपल्या घरात असतात ते सगळे सुद्धा तो पदार्थ आवडीने खातील. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले या पपईचे असे साल काढून घ्यायचे आहे. साल काढल्यानंतर याला असं बारीक तुकड्यामध्ये असं कापून घ्यायचं आहे. कापल्यानंतर आता आपल्याला याला मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण इथं पॉट घेऊया. आपल्याला या ज्या पपईच्या फोडी आहे अशा प्रकारे पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे. मी या पॉटमध्ये साखर काढून घेतलेली होती, म्हणून आता त्याच्यामध्येच या फोडी टाकून घेत आहे, काही दूध टाकत आहे आणि त्याला असं फिरवून घेत आहे. फिरवताना आपल्याला त्याला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे, यानी की त्याची छान अशी पेस्ट करायची आहे. तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे या प्रकारेच आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपल्याला ही पेस्ट झाल्यानंतर उरलेल्या ज्या पपईच्या फोडी होत्या त्या मी पॉटमध्ये घातल्या, त्याच्यात दूध टाकलं आणि आणखी मी त्याला फिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे त्याचं छान असं बारीक सारण झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. रवा आपल्याला असा वाटीभरच घालायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यातच त्याच वाटीप्रमाणे 1 वाटी साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं दूध घालायचं व हे छान असं मिक्स करायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे बघत आहात त्याच प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप असा चवीला चविष्ट आणि झटपट हा पदार्थ बनतो. तुम्ही पपईचा असा पदार्थ जो मी आज बनवत आहे तो नक्की एकदा घरी करा. आता याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मिक्स झालेलं आहे. आता आपण एका कुकरमध्ये मीठ गरम करायला ठेवूया. मीठ छान गरम झालेलं आहे. त्याच्यावर एक प्लेट ठेवून घ्यायची आणि कुकरची जी शिट्टी असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आता जे आपण सारण केलेलं आहे त्या सारणामध्ये आपल्याला इथे एक इनोचं पॉकेट टाकायचं आहे. तत्पूर्वी एक आपल्याला असा डबा घ्यायचा आहे. डब्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि डब्याला तेल लावता क्षणी आता सगळ्यात पहिले आपल्याला इनो टाकायचा आणि इनो टाकल्याबरोबर पटकन याला असं मिक्स करून घ्यायचं आणि या डब्यामध्ये ओतून घ्यायचं. डब्यामध्ये ओतलं की लगेच आपल्याला कुकरमध्ये याला ठेवायचं आहे. इनो टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर लगेच आपल्याला याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. कुकरमध्ये याच्यासाठी की जे इनो टाकल्यानंतर याच्यामध्ये जे क्रिया होते ती क्रिया आपली तशीच राहिली पाहिजे आणि त्याने हा जो आपण आज केक बनवणार आहोत किंवा जो पदार्थ बनवणार आहोत तो छान असा फुगणार आहे. म्हणून आपल्याला इनो टाकता क्षणी आपल्याला याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. इकडे बघू शकता आता मध्यम आज केलेली आहे आणि मध्यम आचेवर याला 20 मिनटं मी शिजवून घेणार आहे. 20 मिनटानंतर इकडे तुम्ही बघू शकता केक आपला छान असा शिजलेला आहे. केकमध्ये अशा प्रकारे आपल्याला चम्मच टाकून पाहायचा आहे किंवा चाकू टाकायचा आहे तर छान असा शिजलेला आहे. आता मी याला काढून घेते आणि काढल्यानंतर तुम्ही याचा कलर पाहू शकता. अप्रतिम असा कलर आलेला आहे. तसाच चवीला तर तुम्ही विचारूच नका. खूप चविष्ट हा केक बनतो. याला आपण पपईचा केक म्हणू शकतो किंवा तुम्ही आणखी कोणतं नाव याला ठेवू शकता. आणि मला कमेंट करून कळवायला विसरू नका की तुम्हाला आजचा हा पदार्थ कसा वाटला. इकडे मी एक याचं पीस असं कापून घेत आहे आणि बघू शकता छान असा हा केक नरम तर झालेच आहे. याला स्पंज खूप मस्त आलेला आहे आणि हा केक चवीलाही खूप चविष्ट बनतो. आता एक पीस आपण याच्यातला काढून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते. खूप असा सुंदर आणि चवीला चविष्ट असा हा केक बनलेला आहे. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि याच्या आधी तुम्ही असा पदार्थ बनवला का ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.